हृदयामध्ये रक्ताची गाठ होणं हे सगळ्यात मुख्य कारण आहे। आणि ही गाठ जेव्हा रक्तवाहिनीमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन अडकली तर हार्ट अटॅक येतो। आणि हीच गाठ जर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर ब्रेन अटॅक किंवा ज्याला आपण अर्धांगवायू म्हणतो तो होतो। फक्त अर्धांगवायूसाठी आणखी एक दुसरं कारण असतं, आणि ते कारण म्हणजे काही वेळेला मेंदूमधली नस फुटते, म्हणजे रक्तवाहिनी फुटते आणि त्यामुळे पण अर्धांगवायू येत असतो। तर ह्याच्या मागची जी कारणं आहेत ती पण जवळजवळ सारखी आहेत। याची जी लाईफस्टाईल कारणीभूत असते, ज्या प्रकारची दैनंदिनी, ज्या प्रकारची धावपळ, ज्या प्रकारची म्हणजे ताण तणाव दगदग, हे दोन्हीलाही कारणीभूत होतात। तसंच बाकीचे जे घटक आहेत ते सुद्धा सारखे असल्यामुळं, याची कारणं पण सारखी असल्यामुळं, आणि दोन्हीही आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे तरुण वय, मध्यम वयाच्या व्यक्तींना जास्त याची धोका असल्यामुळं आपण यांचा समावेश याच्यात